आजच्या हेडलाईन्स बघितल्यात. सगळीकडे एकच चर्चा आहे. सोनं कोसळतंय, चांदी वितळतेय, बाजारात भीतीचं वातावरण आहे. आणि साहजिकच तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, आज आपण त्याचीच उत्तरं शोधणार आहोत. पहिला प्रश्न जो सगळ्यांनाच पडलाय की सोनं इतकं का पडतंय आणि चांदीचं काय? ती खरंच क्रॅश झालीये का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, ही पडझड अशीच चालू राहील की ही खरेदी करण्याची एक मोठी संधी आहे? थांबा, घाबरू नका. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहेत. हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक स्मार्ट गुंतवणूकदार अशा मेल्टडाऊनमध्ये नेमकं काय करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही नक्की काय परिस्थिती आहे, कारण ही साधी पडझड नाहीये. याला म्हणतात मेल्टडाऊन. बघा, बाजारात पडझड दोन प्रकारची असते. एक असतं नॉर्मल करेक्शन, जे हेल्दी असतं, आणि दुसरं असतं मेल्टडाऊन. मेल्टडाऊन म्हणजे काय? तर पॅनिकमुळे होणारी जबरदस्तीची विक्री. लक्षात घ्या, इथे चार्ट तुटण्याआधी लोकांचं धाडस तुटतं. हो, हे लक्षात ठेवा. हा नॉर्मल फॉल नाही, हा आहे मेल्टडाऊन. पण ही फक्त सुरुवात आहे. यामागचं खरं कारण तर आता समोर येणार आहे. मग प्रश्न येतो की ही पडझड झालीच का? याचं उत्तर एका शब्दात नाही, तर एका चेन रिॲक्शनमध्ये आहे. म्हणजे कसं, एका घटनेमुळे दुसरी, दुसरीमुळे तिसरी, असं घडत गेलं. ही साखळी बघा. सगळ्यात आधी झाली नफा वसुली. मग अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बातमीनं बाजाराचा मूडच बदलला. यामुळे एक्सचेंजने मार्जिन वाढवले आणि तिथून सुरू झाली जबरदस्तीची विक्री. आणि मग काय, हेडलाईन्स बघून आपल्यासारखे लहान गुंतवणूकदार घाबरून बाहेर पडले. इथे चार्ट नाही तुटत, इथे एक चेन रिॲक्शन सुरू होते. याची सुरुवात झाली एका ओव्हरहीटेड रॅलीने. म्हणजे सोनं आणि चांदी आधीच खूप वेगाने वाढले होते. विचार करा, जेव्हा गाडी 100च्या स्पीडने धावत असते, तेव्हा एक छोटासा ब्रेक लागला तरी गाडी कशी घसरते. बाजारात अगदी तसंच झालं. आणि हा ब्रेक होता अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बातमी. या बातमीने बाजाराचा मूडच पालटला. मग एक्सचेंजने मार्जिन वाढवले. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही उधार घेऊन जो ट्रेड केला होता, त्यासाठी तुमच्या ब्रोकरने अचानक जास्त पैसे मागितले. आणि अनेकांकडे ते अतिरिक्त पैसे नव्हते. आणि मग सुरू झाली जबरदस्तीच्या विक्रीची साखळी. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. किंमत खाली येते म्हणून लोक विकत नाहीत, उलट लोक विकतात म्हणून किंमत खाली येते. यालाच फोर्स सेलिंग म्हणतात. पण एक मिनिट, चांदी सोन्यापेक्षा जास्त का पडली? इथूनच खरा खेळ सुरू होतो. चला, आता जरा चांदीवर विशेष लक्ष देऊया, कारण चांदी सोन्यापेक्षा जास्त पडण्यामागे एक खास कारण आहे. सोनं हे एक शुद्ध, सुरक्षित गुंतवणूक आहे, म्हणजे एक प्रकारचा विमा. पण चांदीची भूमिका दुहेरी आहे. ती मौल्यवान तर आहेच, पण त्याचबरोबर ती एक औद्योगिक धातूसुद्धा आहे. यामुळे चांदीमध्ये सोन्यापेक्षा जास्त चढउतार असतो. ती फक्त भीतीवर नाही, तर आर्थिक मागणीवरही चालते. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. सोनं चालतं, चांदी धावते. याचा अर्थ अगदी सोपा आहे. वाढताना चांदी सोन्यापेक्षा जास्त वेगाने वाढते आणि पडतानाही ती तितक्याच वेगाने खाली येते. आणि इथेच लहान गुंतवणूकदार अडकतात. जेव्हा चांदी रॉकेटसारखी वाढते, तेव्हा चांदी पुढचा बिटकॉईन होणार अशा बातम्या येतात. मग फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे लहान गुंतवणूकदार सर्वात जास्त किमतीला खरेदी करतात. आणि जेव्हा करेक्शन येतं, तेव्हा तेच गुंतवणूकदार घाबरून, पॅनिक होऊन सर्वात कमी किमतीला विकून टाकतात. बरं, आता हे सगळं तर कळलं, पण मग करायचं काय? या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? एक स्मार्ट गुंतवणूकदार काय करतो? चला, आता विश्लेषणाकडून थेट कृती आराखड्याकडे वळूया. सर्वात आधी डोक्यात एक गोष्ट फिट करा. करेक्शन म्हणजे धोका नाही, करेक्शन म्हणजे डिस्काउंट. जे पॅनिक होऊन विकतात ते गमावतात, आणि जे नियोजन करून खरेदी करतात ते जिंकतात. तर हे नियोजन कसं करायचं? इथे एक सोपं वाटपाचं सूत्र आहे. जे नवशिखे गुंतवणूकदार आहेत, त्यांनी आपल्या गुंतवणुकीपैकी 70% सोन्यात आणि 30% चांदीत ठेवावेत. आणि जे थोडी जास्त जोखीम घेऊ शकतात, त्यांनी 60% सोन्यात आणि 40% चांदीत विभागणी करावी. हा आहे आमचा सोपा 3 स्टेप प्लॅन. पहिलं, समजून घ्या, ही पडझड लेव्हरेज आणि मार्जिनमुळे झालीये, फंडामेंटल्समुळे नाही. दुसरं, भावनांवर नियंत्रण ठेवा, भीतीमध्ये विकू नका. आणि तिसरं, तुमच्या सिस्टीमवर काम करा, आपल्या ठरलेल्या सूत्रानुसार टप्प्याटप्प्याने खरेदी करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजारातील बातम्या रोज बदलतात, पण तुमची सिस्टीम कायम काम करते.
आणि जाता जाता एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत असाल तर ETF किंवा हॉलमार्क असलेले कॉइन्स आणि बार्स हेच सर्वोत्तम पर्याय आहेत. दागिने शक्यतो टाळा, कारण त्यावर घडणावळ खूप जास्त असते. हे विश्लेषण फक्त आजसाठी नाही. पुढच्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सोनं चांदी पुन्हा कधी वाढतील, डॉलर रुपयाचा यावर काय परिणाम होईल, मेटल सुपर सायकल या थिअरीमध्ये खरंच किती तथ्य आहे आणि संपत्ती हस्तांतरणासाठीच्या ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजाराने डिस्काउंट दिला आहे, घाबरण्याची संधी नाही. अशाच शांत आणि स्पष्ट मार्केट विश्लेषणासाठी माइंडस्पार्क मराठीला सबस्क्राईब करा.